मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना भुजबळ धनगर आरक्षणावर भूमिका का मांडत नाहीत असं आव्हान जरांगे पाटलांनी भुजबळांना दिलं आणि ज्याप्रमाणे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी काही नेत्यांची भूमिका आहे तशीच भूमिका धनगर एसटी मध्ये नको असं म्हणत आदिवासी नेत्यांनी घेतली आहे आणि त्यावरून भूमिकांचं आव्हान एकमेकांना दिलं जाते। बघूया एक रिपोर्ट। ओबीसींना धक्का लागत असल्याच्या आरोपात काही ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना ओबीसीत घेण्यास विरोध केला। मात्र सध्या ओबीसींच्याच एका स्वतंत्र प्रवर्गात असलेल्या धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्याचा वायदा भाजपने दिलाय। यावरून ज्याप्रमाणे मराठ्यांना घेतल्यास ओबीसींना धक्का लागेल अशी भूमिका काही ओबीसी नेत्यांची आहे, तसंच धनगरांना एसटी मध्ये घेतल्यास आम्हालाही धक्का लागणार असल्याचा दावा आदिवासी नेत्यांनी देखील केलाय। ओबीसी आणि वंचित घटकांचं राजकारण करणाऱ्या भुजबळ आणि आंबेडकरांची मराठ्यांबाबत भूमिका स्पष्ट आहे। भुजबळ म्हणतात मराठ्यांचा आमच्यात वाटा नको, तसं झालं तर कोर्टात जाण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय। आंबेडकर म्हणतात की गरीब मराठ्यांचं ताट वेगळं आणि ओबीसींचं ताट वेगळं आहे। मात्र जेव्हा ओबीसी घटकातीलच धनगरांचा प्रश्न येतो तेव्हा भुजबळ आणि आंबेडकरांची भूमिका मात्र अस्पष्ट दिसते। काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी धनगरांना एसटीतून आरक्षण देण्यास भुजबळांचा पाठिंबाच आहे असं विधान केलं होतं। त्यावरून जर भुजबळ ओबीसींचे नेते असल्याचा दावा करत असतील तर त्यांनी धनगरांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान जरांगे पाटलांनी दिलंय। मात्र सध्या तो विषय नाही असं म्हणत भुजबळांनी यावर बोलणं टाळलेलं आहे। साहेबांचा या धनगर आरक्षणाला एसटी मधला पाठिंबा आहे का? नक्कीच ना, त्या ठिकाणी त्यांनी सभागृहासोबत त्यांनी हे केलेलं आहे। आता मागे जे अधिवेशन झालं त्याच्यामुळे त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला, बाकी इतर समाजाचे जे आरक्षण जे आहे त्यांच्या सगळ्यांचा प्रश्न मांडला। असं आहे, आता असं आहे त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेली कित्येक वर्ष सुरू आहे, ते हायकोर्टात सुद्धा आहे। पण तूर्त जे आहे धनगर सुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे। सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे। त्याला जर असं चॅलेंज द्यायचं होतं ओबीसी बांधवाचे त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तो धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर। आणखीन केली नाही। ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाहीत, त्यांनी मला पुसद वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा। हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण झाले। म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तो आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको। प्रकाश आंबेडकरांना सुद्धा हा प्रश्न केला गेला, मात्र पाठिंबा आहे की नाही यावर न बोलता आंबेडकरांनी कोर्टाचा फैसला असं उत्तर देत पाठिंब्यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये। कोर्टाचा फैसला यात विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या गोपीचंद पडळकरांसह इतर नेत्यांनी 5 महिन्यांपूर्वीच धनगर आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं। दुसरीकडे सत्तेत असलेल्याच अनेक आदिवासी आमदारांनी त्या विरोधात मोर्चा काढत सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला होता। मी याच्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की कुठल्याही समाजाला आदिवासीमध्ये समावेश करणार नाही। आता कसं आहे की एका बाजूने मोर्चे काढले, दुसऱ्या बाजूने मोर्चे काढतात, हे आपण सर्वीकडेच पाहतो आहे। त्याच्यात मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल किंवा आदिवासी बांधवांचं असेल, सर्व सत्तेमध्ये आहे तरी काढतातच आहे। हे काही नवीन नाही। त्यांना वाटतं की आम्ही काढलं तर जे काही चाललं आहे ते बंद होईल असं, त्याच्यामुळे ते करत असतात। आरक्षण हे शिक्षण नोकऱ्यांसाठी लागतं, मात्र राजकीय दृष्ट्या सुद्धा आरक्षणाचा मुद्दा कसा जटिल आहे हे समजून घेऊयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी, एससी, एसटीची पदं राखीव आहेत, मात्र लोकसभा विधानसभेला फक्त एससी आणि एसटी साठी जागा राखीव असतात। महाराष्ट्रात जवळपास 25 विधानसभा मतदारसंघ हे एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत, ज्यामध्ये अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्रीसह इतर मतदारसंघ येतात। मात्र ज्याप्रमाणे मराठा ओबीसी मध्ये आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय आरक्षण धोक्यात येईल असा धोका ओबीसीचे नेते वर्तवतायत। तोच धोका धनगर एसटी आरक्षणामध्ये आल्यास आदिवासींचे विधानसभा मतदारसंघ धोक्यात येतील असं आदिवासी नेत्यांचं म्हणणं आहे। सगळ्यांची आमची एकच मागणी आहे 47 जातींची का बाबा आम्हाला जे काही घटनेनं जे रिझर्वेशन दिलंय ते आम्हाला 47 जातींना दिलंय, त्याच्यात 48 कोण मान्य करून घेईल। आणि म्हणून सरकारला आम्ही एकच सांगत आलोय, उद्याही त्याची
म्हणजे मंगळवारी सोमवारी आम्ही कबूल केलंय काही तर समाजाने आमच्यावर रास्त रोष व्यक्त केला का तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्या, पण बागुल सरांनी सांगितलं आमदारकीचे देऊ नका, पक्षाच्या प्रमुखांकडे द्या. ज्यांच्याकडे आधीच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. हा कायदा महाराष्ट्रात आधीपासूनच आहे. मात्र सरसकट कुणाचाही प्रवर्ग बदलता येत नाही असं कायद्याचे जाणकार म्हणतात. एसटी आरक्षणाबाबतीतही अप्रत्यक्षपणे सदावर्तेंनी तीच शक्यता वर्तवली होती. ऐका सरकार, ऐका ऐका सरकार, ऐका ऐका सरकार, ऐका. मान्य निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब, ऐका ऐका, हो ऐका. कोण कुणबी आहेत जे मागास ठरतात? खैरी कुणबी, तिरळे कुणबी, बावणे कुणबी, अशा 12.5 जाती आहेत ज्या मागास ठरतात. उद्या महादेव कोळी, टोकरा कोळी, महादेव कोळी जे आहेत ते एसटी मध्ये आहेत, इतर कोळी एसटी मध्ये नाहीत. धनगड आणि धनगर हाच तो प्रकार आहे. थोडक्यात कायद्यामध्ये कोण बसतं त्या कसोटीवर कुणाला काय द्यावं याचा सर्वस्वी निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते करताना समाजात दुही माजणार नाही याची जबाबदारी सरकारसहित विरोधक आणि प्रत्येक समाज घटकांनी घ्यायला हवी. गणेश सोनवणेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.